मित्रांनो, बऱ्याच दिवस झालं सूर्यदर्शन नसल्यामुळे कोल्ड, सर्दी, पडसं हे प्रकार फार वाढलेले आहेत आणि डॉक्टरांकडे फार गर्दी झालेली आहे. अग्नीचा स्रोतही सूर्य असल्यामुळे आणि अग्नीच मंदावल्यामुळे अर्थातच कोल्ड म्हणजे अग्नीचं विरोधी तत्व जे जलतत्व आहे त्याचं स्तोम जास्त माजलेलं आहे आणि जलतत्वाला बॅलन्स करण्यासाठी मी जी उदान मुद्रा आहे, फक्त करंगळी बाजूला सोडून करंगळी वेगळी काढायची आणि हे तिन्ही बोटं जोडून अंगठ्याशी जोडायची. ही उदान मुद्रा आहे. ही घशासाठी फार चांगली आहे. तुमचा घसा, जे सर्दी, कफ, जे चेस्ट रिलेटेड इश्यू जे आहेत, तुमचं अग्निप्राबल्य वाढवते. फक्त करंगळीच बाजूला का सारली आपण, तर करंगळी ही जलतत्वाची आहे. आपण लहानपणी पहा, शाळात वगैरे जाताना हा हात करायचो म्हणजे आपल्याला, म्हणजे हे जलतत्वाचं आहे, प्रतीक आहे. ते जलतत्व आपलं ऑलरेडीच वाढलेलं आहे, त्याच्यामुळे तिला बाजूला सारायचं आणि हे तीन बोटं एकत्र करून असं 10-15 मिनिटं टीव्ही बघत बघत जरी तुम्ही केलं तरी तुमचं उदान म्हणजे वर जाणारा वायू, गरमी वाढून तुमचा घसा वगैरे चांगला होऊ शकतो. तसंच आपल्याकडं ह्याला लिंगमुद्रा किंवा शिवलिंग मुद्रा असं म्हणतात. हे सारे एक अंगठा बाहेर काढायचा आणि हे सारे बोट असे जोडायचे. ह्यानी पण शरीरातली गरमी वाढते. हा करा, परत हा पण करता येतो, असा दोन्ही पण करता येतात, डावा आणि उजवा. ही शिवलिंग मुद्रा, ह्यानी पण शरीरात उष्णता वाढून तुमचा कफ किंवा जे आजार आहेत ते बरे होऊ शकतात. तसेच गरम पदार्थ, तिळाचे लाडू, गूळ ह्याचं प्रमाण थोडंसं वाढवा. म्हणजे तुम्हाला जो त्रास जो जास्त होतोय ते कमी होऊन जाईल आणि तुमचं रिकव्हरी जर असं झालेलं असेल एखाद्याला तर त्याची रिकव्हरी स्पीडी होईल. एवढाच उद्देश. बाकी नमस्कार. निवांत या विषयावर पूर्ण व्हिडिओ मी टाकणारच आहे. त्यावेळेस भेटूयात. नमस्ते.